ओम गुरुभ्यो नमः. सद्गुरु ओम मालती आई नमः. आपण मला माझ्या गुरूंच्या बद्दल सगळी माहिती किंवा त्यांची शिकवण, त्यांचे उपदेश, त्यांचं जीवन याबद्दल बोलायची संधी दिलीत. त्या तुमच्या सगळ्यांच्या बद्दल खूप खूप धन्यवाद. कारण गुरु एक असा आपल्या जीवनामध्ये रस भरून देतो. तो किती चाकत राहिला तरी त्याची गोडी कधी कमी होत नाही. तर असं हे गुरुचं चरित्र आहे, गुरुचं जीवन आहे, गुरुची शिकवण आहे. आणि त्याला पुन्हा पुन्हा असं हे करायला मिळणं हे पण खरंच खूप एक चांगली संधी आहे असं मी म्हणेन. तर आता आपण काल आपण तपोवनाचं चालू झालं की तपोवनाची हे झालं बांधकाम आणि कार्यक्रम सुरू झाले तपोवनामध्ये. आणि जसं जसं एक एक कार्यक्रम हे होत गेले तसं तसं साधक निवास बांधला गेला साधकांच्यासाठी. असं एक 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 सुधारणा म्हणा किंवा सोयी म्हणा होत गेल्या साधकांच्यासाठी. मग त्याच्यानंतर कोणाच्या तरी मनात आलं की मे महिन्यामध्ये एक तर मुलांच्यावरती संस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मे महिन्यामध्ये मुलं येऊन राहायची. पण ती अशी खेळायची वगैरे इकडं तिकडं, त्यांना खूप आवडायचं तपोवनात राहायला. पण त्यांना असं कोणी शिकवायला किंवा सांगायला त्यावेळेला कोणी नव्हतं. त्याच्यातून एक विचार मनात आला की मुलांसाठी आपण शिबिर चालू करावं. मग मुलांच्या पालकांनी म्हटलं की आमच्यासाठी का नाही, आम्हाला पण शिबिराची आवश्यकता आहे, शिकायची आवश्यकता आहे. म्हणताना मग मे महिन्यामध्ये दरवेळेला मुलांसाठी शिबिर आणि मोठ्यांसाठी शिबिर सुरुवात त्याची झाली. आता याच्यामध्ये असं होतं की जे व्हॉलंटियर यायचे म्हणजे शिकवायला मुलांच्या ह्याला सगळं आपले साधकच सगळे करत असत. तर ते शिकवायला यायचे, त्याला प्रत्येकाला एकेकाला कुठली ना कुठली कला अवगत असायची. आणि काही तर शाळेमध्ये शिक्षिका होत्या, त्यामुळे त्यांना खेळ कसे घ्यायचे, मुलांना कसं कंट्रोल करायचं हे सगळं त्यांना माहितीच होतं. तर त्यामुळे मुलांचं सर्वतोपरी त्यांना त्यांचं म्हणतात तसं ह्याचं काय म्हणतात त्याचा सर्वतोपरी असा हे होत गेला, उन्नती त्याची होत गेली. म्हणजे कसं की चित्रकला म्हणा, संगीत म्हणा, नाटक म्हणा, ड्रामा म्हणजे हे डिबेट, एकमेकाशी चर्चा करणं, असं सगळ्या सगळ्या तऱ्हेचं रांगोळी घालणं, म्हणजे फुलांचे हार, असं काही काही वेळेला त्यांना स्वयंपाकाचं सुद्धा थोडंसं करायला सांगायचे. असं शिवणाचं, असं जे आपल्या आयुष्यात लागतं आणि जे चौफेर मुलाला शिकवायला पाहिजे, तर तशा तऱ्हेचं ह्याच्यामध्ये अजूनही चालू आहे मुलांचं शिबिर. आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचे खेळ पण खूप घेतले जातात. त्यांना ध्यान शिकवलं जातं, त्यांना स्तोत्र, श्लोक हे पण शिकवलं जातं, आपल्या धर्माबद्दल सांगितलं जातं. तर अशा तऱ्हेचं मुलांच्यासाठी असतं. आणि मोठ्या माणसांसाठी जास्त करून योगासन, प्राणायाम वगैरे आणि ध्यानावरती जास्त भर हे असते. आई असताना आईचं एखादं तरी रोज प्रवचन असायचं. आता आई नाहीत म्हणताना मग आईचं जे रेकॉर्डेड असतात ते लावतात. आणि अशा तऱ्हेचं जप जप साधना असते. अशा तऱ्हेचं मोठ्यांचं शिबिर होतं. आता जेव्हा 95-96 ला मला वाटतं साधारण, जेव्हा त्यावेळेला असं मी म्हटलं ना की लोक एक एक वाढू लागले. एका म्हणजे तस्तपवनामध्ये एका वेळेला कमीत कमी 40-45 लोक असायचे म्हणजे राहायला म्हणून होते तेव्हा. तर असं जेव्हा हे काम वाढत गेलं तर ते असेच काही युवक तपोवनात आले, ते राहिले. आणि त्यांच्या आयुष्यात काही असेल काही म्हणजे बदल त्यांच्या याच्यात झालेला होता काही कारणाने. आणि त्यांची अशी इच्छा होती की आता हे सगळं जीवन जे आहे ते याला समर्पित करावं. आणि मग पुढे पुढे त्यांना असं वाटलं की आपण संन्यास घ्यावा. तर आईलाही विचार पडला, कारण इथे तर सगळं गृहस्थ आश्रमी, आई स्वतः गृहस्थ आश्रमी. जरी आईला विधवत संन्यास मिळालेला होता आणि तसं म्हटलं तर आईची वृत्ती तर संन्यासीचीच होती. पण तरी पण आपण संन्यास द्यायला आपला अधिकार आहे की नाही, एक तर असं वाटलं. आणि द्यायचा का नाही, म्हणजे या ह्याच्या आश्रमात राहणार तर ह्यांच्यासाठी सगळी मग वेगळी केली पाहिजे, उपाययोजना केली पाहिजे, वेगवेगळी सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे त्यांना. असा सगळा विचार करून आई जरा थोडे दिवस थांबल्या. आणि नेमके जेव्हा आले चिदानंद स्वामीजी एका कार्यक्रमाला जेव्हा आले आमच्याकडे,
तेव्हा ते तर एकदम ज्याला म्हणतात तसे ते डिव्हाइन लाईफ सोसायटीचे अध्यक्ष, त्यातले अत्यंत जाणकार ज्ञानी. पण त्यांनी आईनीच त्यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर ते म्हणाले, की "त्या कोणाला घ्यायचं संन्यास, आधी त्यांना माझ्याकडे पाठवा. मी आधी त्यांचं हे घेतो, इंटरव्ह्यू घेतो, मुलाखत घेतो आणि मी सांगतो, की ते संन्यास पेलायला तयार आहेत का नाही?" आणि त्याप्रमाणे त्यांनी एकेकाचे सगळ्यांचे त्यांना प्रश्न विचारले, त्यांना एकेकांचं मुलाखत घेतली आणि त्यांनी आईला सांगितलं, की "मला नाही वाटत हे संन्यास घ्यायचे योग्य आहेत म्हणून." स्पष्ट सांगितलं. तसंच होतं चिदानंद एकदम जे असेल ते सांगून टाकायचे. तसं त्यांनी सांगितलं, की "हे काय हे घेण्याच्या लायकीचे नाहीयेत, योग्यतेचे नाहीयेत." असं जरी होतं तरी ह्या मुलांची सगळ्यांची इच्छा आणि आईला पण असं वाटत होतं, की एक थोडंसं आई मे बी आई नेहमी प्रयोगशील राहिली. तर आईला असं वाटलं, की का माहिती, की असं आपण म्हणतो, पण कदाचित माणसांच्या मध्ये बदल होऊ शकतो. तर का नको हे करायला? मग तिने आईने जसं म्हटलं, तर चिदानंद स्वामी आईच्या शब्दाबाहेर नव्हते. मग ते म्हणाले, "घेऊन या तुम्ही ऋषिकेशला त्यांना. आम्ही हे करू म्हणून." त्याप्रमाणे ठरलं आणि शिवरात्रीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवरात्रीला आम्ही सगळेजण दिल्लीला गेलो. हे संन्यासी जे बरोबर होते, यामध्ये 3 जण होते, पुरुष आणि 1 जण महिला पण होती. ते महिलांचं पण थोडंसं घरी काही-काही प्रॉब्लेम झालेले होते त्यावेळेला आणि ती अशीच म्हणजे इकडे-तिकडे हे करत-करत शिवानंद आश्रममध्ये पोहोचली होती आणि शिवानंद आश्रमाच्या माध्यमातूनच आमच्या आश्रमात आली होती. कारण एक बाई आहे, बाईला राहायला सुरक्षित जागा आणि चांगली जागा साधनेला, अशा ह्याने त्यांनी आमच्या आश्रमात तिला पाठवलं होतं. तर तिलाही संन्यास घ्यायचा होता. आता ह्याच्यामध्ये 28 मला वाटतं काहीतरी अशी काहीतरी फेब्रुवारीची तारीख आहे. त्या दिवशी ऋषिकेशला संन्यास दीक्षा दिली गेली. तर विशेष म्हणजे खरं म्हटलं तर आई स्वतः संन्याशी म्हटलं तर नाही. भगवी वस्त्र काही घालत नव्हती. तरी पण जेव्हा संन्यास द्यायची वेळ आली, तर चिदानंद स्वामींनी आईंच्यासाठी तिथे आसन ठेवलं आणि ते अत्यंत गुप्त आणि हे असतं तिथं त्यावेळेला कोणाला जायचं नसतं. पण आईंना बोलावून घेतलं आणि मंत्रोच्चार आणि हे करायसाठी आईने आपल्याबरोबर घेतलं आणि त्यांना दीक्षा दिली. दीक्षा दिली हे लोकं आल्या. सगळेजण साधकांच्यामध्ये खूप आनंद. कारण भगवी वस्त्र बघायला आम्हाला पण आवडत होतं आणि तपोवनामध्ये सगळा आनंदी आनंद झाला, की खूप छान झालं आपल्याकडे. आता सगळेजण त्यांना आदर पण देऊ लागले. त्याप्रमाणे थोडंसं असं होतं, की काही जण टोकाटोकी पण करायचे आणि ही नवीन होती मुलं. 4ही मुलं नवीन होती आणि जी प्रगल्भता संन्यास घेताना मुलांच्याकडे पाहिजे, ती त्यांच्याकडे नव्हती. बऱ्याच जणांचं वाचन नव्हतं. वाचन हे अत्यंत आवश्यकता आहे आणि एक संन्यास दीक्षा घ्यायच्या आधी एक 2-3 वर्ष त्यांनी इथे काढली असती आणि संन्यास घेतला असता, तर मला वाटतं वेगळं झालं असतं असं वाटतं मला. पण त्यांनी खूप आईला घाई केली आणि आईंना पण असं आई त्या आईच शेवटी आई कोणाला नाराज करायचंच नाही तसं थोडंसं होतं आईंचं. त्यामुळे आईने त्यांना दिला आणि आईला असंच वाटलं, की हे आता याच्यापुढे चांगली साधना करतील. पण झालं कसं, की त्यांच्यामध्ये थोडी-थोडी चढाओढ सुरू झाली. चढाओढ सुरू झाली आणि त्यातला जो जास्त सुशिक्षित आणि हुशार मुलगा होता, त्याला असं वाटायचं, की मला कोणी प्रश्न विचारू नये. म्हणजे त्याच्याकडे काही कामं असायची, चांगली कामं करायचा तो हुशार होता. तर कामं करायचा. तर ही जी संन्यासिनी होती तिच्याकडे हिशोबाचं काम होतं. तर तिने जर त्याला बिलं मागितली, पैशाचा हिशोब मागितला, तर तो भयंकर रागवायचा. त्याला अजिबात आवडायचं नाही त्याला हिशोब विचारलेलं. तर असे संघर्ष चालू झाले आणि शेवटी असं झालं, की 2 संन्याशांना तर तपोवनातून जा म्हणून सांगायची वेळ आली. एक संन्यासी आपणच सोडून गेला. कारण ह्या दोघांच्यामध्ये जे भांडण होत होतं, त्यामध्ये त्या संन्याशाला आपण टिकू, जगू असं पण वाटलं नाही. त्यामुळे तो एक संन्यासी आई नको म्हणत असताना पण तो संन्यासी सोडून गेला. आणि ही जी होती तर हिला खरं तर हिची इतकी चूक नव्हती. परंतु हिच्या बाबतीत जे इतक्या तक्रारी हे लोकं करायचे संन्यासी, त्यामुळे थोडं नाही होत म्हणता साधकांच्या मध्ये पण ते पसरलं आणि तिला पण शेवटी जायला सांगायला लागलं.
तर त्यावेळेला असं झालं, की म्हणजे खरं सांगायचं होतं हे आई म्हणाली पण, की सूर्याला गिळायला निघाले आणि काडीपिटीची पण हे सहन करायची यांच्यात हे नाही. तर कसं हे होणार? असं आई म्हणाल्या पण त्यावेळेला. तर म्हणजे एक प्रकारचं त्यांनी संन्यास घेतला खरं, पण ते ज्या मार्गावरती चालायचं होतं, तो मार्ग त्यांनी पत्करलाच नाही. आणि हे सगळं होत असताना ही जी स्त्री संन्यासिनी होती, ती थोडी गंभीर होती. म्हणजे आज्ञा बरोबर आईच्या पाळायची. गुणी होती, अक्षर चांगलं होतं तिचं. छान आईला खाद्य भाकरी करून दिली तर छान करायची. असं सगळं होतं तिचं. पण तिच्या हातनं पण थोडंसं किंवा तिला असं मी म्हणेन, की ज्यांनी त्रास दिला तो तिला सहन झाला नाही आणि त्या ह्याच्यामध्ये तिला पण तपोवनातून जावं लागलं. तर ज्यावेळेला हे तपोवनातून जावं लागलं त्यावेळेला असं झालं, की मी ठाण्यात होते आणि आमच्या बरेच साधक ठाण्यात राहणारे होते. आम्ही दरवेळेला कार्यक्रमाला किंवा ह्याला आम्ही जायचो. तर त्यातले एक साधकांना जसं कळलं, की असं-असं झालेलं आहे म्हणताना ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला जवळ-जवळ रात्री 11 वाजेपर्यंत ते माझ्याशी वाद घालत होते, की तुम्ही आईना सांगा असं. आणि मी म्हटलं, "मी आईना कशी सांगणार? आई गुरु आहेत. माझी काय प्रज्ञा आहे आईच्या समोर सांगायची. मला काही अधिकार नाही आहे आईला काही सांगायचा आणि आईने जे काय केलं असेल ते विचारपूर्वकच केलं असेल. तर मी कसं सांगू शकते आणि तपोवनाच्या बाबतीमध्ये अशी मी कशी अ, हे करू शकते ढवळाढवळ." म्हणून आमचा खूप वाद झाला. माझे मिस्टर पण होते ते असे माझे मिस्टर पण शेवटी चिडले. "काय चाललंय तुमचं इतक्या वेळ?" म्हणून. आणि मग ते कोणास ठाऊक दुसऱ्या दिवशी सकाळी तेव्हा मी नोकरी करत होते. ऑफिसला जायच्या आधी मी आईला नुसता फोन लावला, की "काय झालं ते तर विचारूया आपण." तर आईचा इतका म्हणजे जे काय तिथं घडलं होतं किंवा जे काय साधकांनी आईना हे केलं होतं, त्यामुळे आईचा इतका उद्रेक झाला होता, की आई माझ्यावरती भयंकर रागवल्या. इतक्या रागवल्या, की मला तिथल्या तिथे मला ताप चढला. फोन घेता-घेता. आणि मी तर काही विशेष बोलू शकले नाहीच म्हणजे काही सांगू शकलेच नाही. आईनी जे काय बोलले होते मी सगळं ऐकून घेतलं आणि जेव्हा फोन खाली ठेवला तर मला वाटलं आपल्या अंगात ताप भरलाय का, माझ्या तोंडाची चवच गेली. आणि मी तुम्हाला सांगितलं ना त्यावेळेला आम्ही अजून स्वामी शिवानंदांनाच मानत होतो. म्हणजे आईंची शिक्षा मी अजून घेतलेली नव्हती. घेतली होती पण मी शिवानंदांचा पण फोटो माझ्या घरी होता. मग मी तो फोटो बाहेर आणून ठेवला बाहेरच्या खोलीमध्ये आणि मी स्वामीजींनाच विचारलं, याच्यामध्ये माझा काय स्वार्थ होता स्वामीजी? माझं काय चुकलं? तर म्हणजे मला आईच्याबद्दल काळजी होती आणि म्हणून मी फोन केला होता. असं मी खूप स्वामीजींना प्रार्थना केली आणि जवळ-जवळ 3 दिवस असे गेले, की जेवण-खाण काही सुचेना. तशीच नोकरीला जायची, पण तोंडाची चव गेली. चहा सुद्धा प्यावासा वाटत नाही. असं होऊन गेलं मला आणि एक प्रकारे असं वाटलं, की आता तपोवनात आपल्याला जाता येणार नाही. इतकी आई रागवली होती, इतकी. म्हणजे तलवारीने तुकडे-तुकडे केले असते ना, तरी सुद्धा दुखलं नसतं इतकं मला म्हणजे हे झालं, इतकी बोलली होती मला. आणि मग हे सगळं झालं आणि हे आमच्याच ठाण्याच्याच एक साधिका मिरजेला गेलेल्या होत्या त्यावेळेला. आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, की "मेधाताई, आईने सांगितलंय, की यावेळेला पौर्णिमा अमुक-अमुक तारखेला आहे." म्हणताना मला यायला लागलं हसायला. आता गुरुपौर्णिमा मला माहिती नाहीये का? पण हे असं असतं. तर मग मी समजून गेले आणि दरवेळेला गुरुपौर्णिमेला आमच्याकडे एजीएम असते. तर एजीएमला हजर राहावंच लागायचं. तर पण हजर राहायचं का नाही असं माझ्या मनात होतं. ते निवडलं. ठीक आहे. तरी पण मी खरं सांगायचं तर घाबरूनच होते. 2 दिवसांनी आणखीन एक साधक होते. ते पण मिरजेला गेले होते आणि ते पण मुंबईत गिरगाव ह्याच्यात ग्रँड रोडला राहायचे. आणि त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले, की "आईने तुमच्यासाठी एक काहीतरी पार्सल पाठवलंय." तर मी म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही हे करते, मी तुमच्याकडनं आणून घ्यायची इच्छा हे करते, व्यवस्था करते." ते म्हणाले, "नको, नको, मला आईने बजावलंय, की तूच जाऊन दे आणि मी तुमच्या घरी येतो आणि देऊन जातो." बरं म्हटलं. आणि मग ते आले, त्यांनी दिलं आणि ते म्हणाले, "बहुतेक पादुका आहेत." असं म्हणाले. माहिती नाही, पण पार्सल म्हणजे पक्कं पार्सल पूर्ण बांधलेलं होतं, पॅक केलेलं होतं. पण त्यांना असं वाटलं, की त्या बहुतेक पादुका असतील असं त्यांना वाटलं आणि ते गेले. गेल्यानंतर मी उघडून बघितलं तर खरंच पादुका होत्या त्याच्यामध्ये. आईने पादुका पाठवून दिल्या होत्या. आणि मग मी जेव्हा
कार्यक्रमाला गुरुपौर्णिमेच्या मिरजेला गेले, तर आईनी माझी अशी काही म्हणजे प्रेम केलं माझ्यावर म्हणा, किंवा ते जे काय हे झालं होतं, गरम चटके लागले होते, तर त्याच्यावरती लोणीच लावायचं फक्त शिल्लक राहिलं. असं इतकं आईने केलं. मला चाफळला घेऊन गेल्या आई गाडीतून, आणि तिथून कधी मला आईने साडी वगैरे असं काही दिलं नव्हतं. मला माझ्यासाठी साडी ठेवली होती. असं सगळं झालं. पण हे सगळं झाल्यानंतर आमची जी संस्थेची सेक्रेटरी होती आणि काही जण असे आईच्या खोली जेव्हा जमलेले होते, तेव्हा आई काय म्हणाली, कारण आईला मी चिडवायची नाही, मी की माझ्याबरोबर कडक असायची आई. म्हणजे कुठलीही गोष्ट शिस्त अजिबात मला मोडायला हे नाही, परवानगी नाही. पण तीच गोष्ट साधकाने केली तर आईला चालायचं. तर सुरुवातीला माझी कधी-कधी मला ते खटकायचा कधी-कधी हे पण व्हायचं. मी आईला चिडवायची. आई म्हणजे "तू साधक लाडके." तर आई म्हणते, मग आईला ते अर्थातच आईला ते आवडायचं नाही. पण मग आई मला चिडवायला आई म्हणायची, "हो, हो, खरंच आहे. साधकच माझे लाडके." तसं. तर असं आमच्या दोघींच्यामध्ये चालायचं. तर त्यात मग आईने त्यावेळेला त्या लोकांना सांगितलं, की जेव्हा मला खूप त्रास झाला, तर तो सगळा राग मी वेदाच्या वरती काढला. असं व्हायला नको होतं. मी नेहमी म्हणते, की साधक हे सगळेजण सारखे आहात आणि आम्हाला हे सारखंच सगळ्यांना सारखंच वागायचे. म्हणजे आम्ही मुलं म्हणून आम्हाला कोणतीही हे नव्हती, सूट नव्हती. आम्ही आईच्या दर्शनाला सुद्धा उभं राहायचं तर लाईनीत उभं राहायचं. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. जेवायच्या वेळेला सुद्धा आम्ही लाईनीत उभं राहायचं. सगळेजण ताट घासायचे तर आम्ही ताट सगळेजण म्हणजे सर्व साधक जो साधक आहे, त्या साधकांच्या मध्ये आणि आईच्या मुलामध्ये कधी आईनी फरक केला नाही आणि आम्ही पण तसेच राहिलो. तर त्यामुळे आईचं म्हणणं होतं, की मी अशा आपल्या मुलांना सुद्धा असं हे करते. पण जेव्हा ही वेळ आली तेव्हा मी वेदाच्या एकदम हे झाले. असं सगळं गुरु आणि शिष्य हे खूप मोठा विषय आहे आणि खूप काही सांगायसारखं आहे त्याच्यामध्ये. तर आई स्वतः कसं आहे, म्हणजे आई ह्या वयात असून सुद्धा आई शिस्त भयंकर पाळायची. म्हणजे आईच्या ह्याच्यात काही चुकायचंच नाही. तिचं जे रुटीन होतं, पूजा होती, तिचं जे त्यावेळेला भेटायला येणं असायचं, आजारी असो, काय असो, शरीराचा विचार त्यांनी कधी केलाच नाही. पण त्या मानाने ती शिस्त साधकांच्या मध्ये नव्हती. साधक नव्हते पळत. पण आई काही बोलायची नाही. आईना सगळं चालायचं, खरं सांगायचं तर. आणि आईचं कसं होतं, गुरुवाक्याप्रमाणे म्हणजे जे गुरूंनी सांगितलंय त्याप्रमाणे आपण चालायचं. त्यात आईने कधीच चूक केली नाही. म्हणजे व्यवहारात होती तेव्हाही, मग मिरजेला आली, बाळवाड्यात राहत होती तेव्हाही, आणि तपोवनात आल्यानंतर तेव्हाही आई जशी गुरूंच्या ह्याच्या समर्पित होती, तशी समर्पितच राहिली. आता हे म्हणजे इतकं कडक आई त्यावेळेला राहते. मला कधी-कधी सांगायला ते वाईट पण वाटतं, की आई स्वतःच्या जेवणाचे म्हणजे स्वतःचा खर्च आई देत असत. माझे 96 साली माझे वडील गेल्यानंतर आईला पेन्शन मिळू लागली. तर ती पेन्शन आई आपला स्वतःचा खर्च म्हणून तपोवनात देऊन टाकायची. इतकंच काय, की ते गुरुदक्षिणा मिळायची. गुरुपौर्णिमेला जी गुरुदक्षिणा यायची. तर सगळ्यांचं म्हणणं काय, की डोनेशन म्हणून लोकं वेगळे पैसे देतात आई. तर मग ही गुरुदक्षिणा आहे ती तर तुम्ही ठेवून घेत जा. तुमच्यासाठी ठेवून घेत जा. मग काही-काही लोकं काही जे होते हिशोब करणारे त्यांनी ऐकायचंच नाही असं ठरवल्यानंतर मग आई आपल्या वेगळ्या बँकेमध्ये टाकायची पैसे ते. पण जेव्हा तपोवनाला जरूर पडायची आई तपोवनाला देऊन टाकायची. तर असं एकदा असं झालं, की 16,000 चा चेक द्यायचा होता आणि पैसे नव्हते. बँकेत पैसेच नाहीत. आणि ते जे हे होते खजिनदार, तर त्यांना आता चांगला चान्स, ते बरेच वेळा आईशी त्यांचा खूप वाद व्हायचा. ते म्हणायचे, "तुमचे पैसे तुम्ही ठेवले पाहिजेत" वगैरे असं ते सांगायचे. तर आता त्यांना चांगला संधी मिळाली होती म्हणून ते गेले आईच्या खोलीमध्ये आणि म्हणाले, की "बघा, तुम्ही दक्षिणा पण आपली ठेवून घेत नाही आणि आता हे झालं असं-असं आहे आणि दुपारपर्यंत आपल्याला हा चेक काही झालं तरी द्यायलाच पाहिजे." आई गप्प बसले. आई काहीच बोलले नाही. आणि ते खाली उतरले. साधारण 10:30 10 ते 11 मध्ये आई कोणाला तरी म्हणजे हे असायचं, भेटायला यायचे लोकं. पण बरेच वेळा ते 12 वाजेपर्यंत पण लोकं येत राहायचे. तसं कोणतरी 11 सव्वा 11ला एक जण आले आणि 15,500 चा त्यांनी डिमांड ड्राफ्ट आईला दिला आणि ते गेले.
दुपारच्या वेळा 3:30-4ला पुन्हा आई 4ला सगळ्यांना भेटायची. चहाच्या नंतर सगळ्यांच्या वेळ असायची भेटीची. लोक दर्शनाला यायचे. तर तेव्हा दर्शनाला आले आणि कोणीतरी ₹5,000 कॅश आईला दिले. देवासमोर आई तसं झालं की देवासमोर ठेवून द्यायची आणि आईने त्याला बोलवलं. आई म्हणाली, "आता बोल." म्हणताना ते धरले कान आपले आणि खाली उठाबशा काढल्या, की असं पण म्हटलं होतं. मग आईने सांगितलं, की "चेक फाडायचं काम माझं आहे. बाकी माझं काही काम नाहीये. म्हणजे मी पैसे गोळा करायचं, नाही करायचं माझं काही काम नाहीये. चेक दे सगळं देणारे ते आहेत." असं. तर अशा अशा घटना खूप वेळा व्हायच्या, की व्यवहार म्हणतो आपण. तर व्यवहाराला आई हे नव्हती का, तर आई खूप व्यवहाराला पक्की होती. पण जेव्हा अशी वेळ यायची, तेव्हा आई पूर्ण स्वामीजींच्या वरती सोपवून द्यायची आणि स्वामीचीच सगळं करत असत. आता हे झालं की काय मिलेनियमचं पण 96 साली पहिलं तुम्हाला सांगायला लागेल. 96 साली हे झालं विष्णू यज्ञ सुरू झाला आणि तो 2003 म्हणजे 2002 पर्यंत त्याची हे झाली पूर्तता. 7 संकल्प होते ना, 7 ह्याचे संकल्प होता याचा. आणि 2003 ला आमच्याकडे चिदानंदजी आले आणि तेव्हा खूप मोठा प्रोग्राम झाला. 8वा खरं तर विष्णू यज्ञ होता. पण तो प्रोग्राम खूप झाला. सहस्त्र चंद्रदर्शनाचा नाही. तो मला वाटतं आईंची 75 होती आणि यांचा असा काहीतरी वाढदिवस, असा तो कार्यक्रम झाला. आणि मग 96 लाच माझे वडील गेले. आता 94 ला स्वामी शिवानंद आमच्या इथे आले आणि 94 ला आल्यानंतर स्वामीजींची मूर्ती तपोवनात आणली गेली. आणि म्हणजे जे मिरजेला घर होतं ते मिरजेचं घर एकदम सुनं सुनं झालं. वडिलांना पण खूप जाणवू लागलं. अशा ह्याच्यात माझा भाऊ आला आणि भाऊ वडिलांना जळगावला घेऊन गेला. पण त्यानंतर आता तर वडिलांचं वय पण झालेलं होतं. 79 वय होतं त्यांचं. पण त्यांची तब्येत सारखी जरा कुरकुर सुरू झाली आणि थोड्याशाच आजारपणामध्ये त्यांचं हे झालं. आणि ह्या आजारपणामध्ये आम्ही आईला बोलावून घेतलं, की सिरस झाली म्हणताना आईला बोलावून घेतलं. आणि एक वेळेला असं झालं, की ते जे हे होते डॉक्टर होते, ते डॉक्टर पण आईच्याकडे ध्यानाला यायचे आणि त्यांची पण कुंडलिनी वगैरे जागृत झाली होती. तर त्यांनी सरळ आईला सांगितलं, की तुम्ही जोपर्यंत तिथं आहात, तोपर्यंत मृत्यू येणार नाही. तुम्ही इथून दूर जातच मृत्यू येईल. तुम्ही बघा म्हणजे आपला नवरा आहे आणि हे कसं अध्यात्म म्हटलं तर कसं कठोर पण आहे. तर आई खरंच मिरजेला मग गेली आई. सगळ्यांना असं वाटलं, की अण्णा आजारी आहेत, वडील आजारी आहेत आणि त्या कशा काय ह्याला जात आहेत. पण आईला पण ते समजतच होतं. पण त्यांनी सांगितल्यावरती एक तऱ्हेने बरं झालं. आईला ऑफिशियल सांगायला झालं. आणि आई मिरजेला निघून गेली. आईने जाऊन घरी मिरजेला पिशवी ठेवली असेल नसेल, लगेच दुसरा निरोप आला, की "अण्णांची तब्येत बिघडली, तुम्ही ताबडतोब निघा." आईला तसंच पुन्हा परत यावं लागलं. जोपर्यंत आई ते परत आली आई. तर तेव्हा अ, अण्णा कोम्यामध्ये गेलेले होते. अण्णांची तब्येत म्हणजे एकदम त्यांना काही समजत नव्हतं. पण अशा ह्याच्यात सुद्धा आईनी हातामध्ये फूल घेतलं, त्यांच्या हातात फूल दिलं आणि ज्या तऱ्हेने आईनी आपल्या नवऱ्याला इतक्या दिवसाची जी साथ दिली होती त्याला, अशा तऱ्हेने निरोप दिला, की मला असं वाटतं, की असं कधी कोणी केलं नसेल. आईने त्यांना समजावून सांगितलं, की तुमचं हे शरीर आता थकलंय आणि आता हे पुन्हा बरं व्हायचं किंवा तुम्ही उठू लागाल, चालू लागाल, असं आता होईल असं वाटत नाही. आणि तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला सगळं समजतं. आता शरीराचा लोभ करू नका. हे शरीर सोडा आणि चांगल्या उत्तम यात्रेला तुम्ही निघा. अशा तऱ्हेने आईने त्यांना निरोप दिला. दुसऱ्या दिवशी मला वाटतं त्या दिवशीच रात्री माझे वडील 1 वाजता रात्री गेले. आता हे झाल्यानंतर आई काही रडली-बिडली नाही, काहीच नाही. आणि जळगावच्या लोकांनी जितकी जे आईवरती प्रेम केलं, तितकं माझ्या वडिलांच्यावरती प्रेम केलं.
त्यामुळे मला जळगावच्या लोकांच्या बद्दल खूप आपुलकी आहे, प्रेम आहे. याचं कारणच असं, की त्यांनी वडिलांची सेवा म्हणजे इतकी सेवा केली, की मी काय सांगू. एक वेळा ते भावे म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये होते, ते डॉक्टरना अगदी पंचायती झाली, की सारखी माणसं यायची आणि बाकीच्या पेशंटना त्रास व्हायचा त्याचा. तर शेवटी त्यांनी बोलून दाखवलं, की "बाबा तुम्ही तुमच्या या साधकांना आवरा. सारखे असं ते ये-जा केल्याने बाकीच्या साधकांना त्रास होतो." म्हणताना मग माझ्या भावाने एकदम स्ट्रिक्टच करून टाकलं, की अमक्या वेळेलाच फक्त भेटायला यायचं आणि भेटायला यायचं नाही. रात्री कुणीच राहायला यायचं नाही. आमच्यापैकी कोणतरी येईल. म्हणजे आम्ही बहिणी तिथे सगळे जमलेलेच होतो. भाऊ पण होता, वहिनी होती, सगळेच होतो. तेव्हा तो म्हणायचा, "रात्रीच्या वेळेला आमच्यापैकी कोणतरी येईल झोपायला आणि तुम्ही कुणीच आता येऊ नका." तर त्यातले काही जण असे होते, की ठीक आहे म्हणे त्यांनी हॉस्पिटलमध्ये सांगितलं ना येऊ नका. पण आम्ही काही लागलं सवरलं तर बाहेर ओरी होती. किती डास आणि किती हे, तर त्याच्यावरती ते दोघं जण झोपायचे, की रात्री हेमंतदादांना काही मदत लागली तर आपण इथं असलं पाहिजे. तर अशी एक मला ज्याला म्हणतो, की आईंच्यामुळे आम्हाला प्रेम मिळालं आणि आईंच्यामुळे तेही असे त्यांनी अ, इतकं अण्णांना जवळ केलं, अण्णांना जवळ समजलं. आणि अण्णा गेल्यानंतर मग आम्ही आईकडे पुन्हा आल्या, तपोवनाच्या कामाला लागल्या. आणि हे 96 साली माझे वडील गेले. 96 साली आता कसं झालं, की हेच विष्णू यज्ञ झाला आणि विष्णू यज्ञ झाल्यानंतर आई ऋषिकेशला गेली. ऋषिकेशला गेल्यानंतर त्यावेळेलाच मला वाटतं हे संन्याशांना पण दीक्षा दिली गेली 97 का 98 ला मला वाटतं. तर त्यावेळेलाच तिथले जे ब्रह्मानंद स्वामी म्हणून होते, त्यांनी स्वामी शिवानंदांच्या समाधीवरती अ, हे ठेवलं. कारण एक दिवस असं होतं, की आई त्यांची स्वामीजींच्या पादुकांची पूजा करणार होत्या, पाद्यपूजा. ती पाद्यपूजा केली. प्रसाद आईच्या तर्फे महाप्रसाद सगळ्या आश्रमाला, तिथल्या आश्रमाला, तपोवनाच्या अ, शिवानंद आश्रमाच्या सगळ्यांना महाप्रसाद आईतर्फे होता. असं सगळं ठरलेलं होतं. तर त्या दिवशी त्यांनी भगवी वस्त्र स्वामी शिवानंदांच्या समाधीवर ठेवली आणि आईला सांगितलं, की "तुम्ही आता असे नका राहू. तुम्ही थोडंसं भगवी वस्त्र हे करा, धारण करायला सुरुवात करा." कारण आपण जेव्हा कार्य करतो, तर हे थोडंसं आवश्यक असतं. अशा तऱ्हेने सांगितलं आणि ते गुरुबंधूच एक प्रकारे गुरु आज्ञाच. त्याने आईने मान्य केलं आणि तेव्हापासून आईने भगवी वस्त्र स्वीकारली. खरं सांगायचं तर आईला भगवी वस्त्र स्वीकारायची आवश्यकताच नव्हती, कारण आईला तर कितीतरी वर्षापूर्वी विद्वत संन्यास मिळाला होता. विद्वत संन्यास म्हणजे परमहंस स्थितीच्याही पुढे. तर जे परमहंस स्थितीचे लोक असतात, त्यांना ह्या वस्त्राचं काहीच नाही. तुम्ही रामकृष्ण बघितला, परमहंसांना बघितलं असेल, स्वामी शिवानंद. तर हे परमहंस कोटीचे असतात. त्यांना भगवी वस्त्र वगैरे अशी काही त्यांना बंधन नसतं. पण तरी पण त्यांच्या सांगण्यावरती आईने भगवी वस्त्र धारण केली. कार्याला सुरुवात केली आणि 96 सालीच मला वाटतं ते ह्याचं विष्णू याचा खूप मोठा 1996 पासून आम्ही दिंडी पण काढायला लागलो. म्हणजे विष्णू यज्ञाच्या आदल्या दिवशी ही दिंडी यायची. तर दिंडी कशी यायची? पहिली दिंडी तर जळगावहून आली. म्हणजे मला वाटतं किती किलोमीटर आहे? 600 किलोमीटर आहे काहीतरी. 30 दिवसात झाली होती. आणि त्यातले एक दोघं जण तर असं होतं, की त्यांच्या पायामध्ये रॉड घातलेला होता, पण ते तसे चालले. आणि इतके दिंडीतले त्यांचे अपूर्व अनुभव सगळ्यांचे, की कशी आम्हाला एखादी गरज पडली आणि कसं कोणतरी येऊन ती गोष्ट देऊन जायचं, करून जायचं. कशी आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळाली. असं करत दिंडी पहिल्या वेळेला इतके 29-30 दिवसाची होऊन आली. पण मग सगळ्यांनी विचार केला, की सुट्टीच्या दृष्टीने, ह्याच्या दृष्टीने इतकी मोठी दिंडी काढणं आपल्याला शक्य नाहीये. मग पुढच्या वेळेपासून 4 किंवा 5 दिवसाची, 10 दिवसाची अशी दिंडी व्हायला लागली, जे आजपर्यंत चालू आहे. आणि साधारण विष्णू यज्ञाच्या 1 दिवस आधी दिंडी तपोवनात येते, अशी प्रथा आहे. आता 2003 मध्ये सहस्रचंद्र दर्शन झालं. 2002 मध्ये 7चा जो संकल्प होता, तो संकल्प आईचा पूर्ण झाला. 2002 मध्ये ही अखंड ज्योत सुरू केली गेली आणि त्यानंतर सगळ्या साधकांच्या आग्रहाखातर विष्णू यज्ञ कायमच करायचा, हा उत्सव पण आपण दरवर्षी करायचा असं ठरलं. आणि 1996 साली हा विष्णू यज्ञ खूप मोठा झाला. सहस्र चंद्र दर्शन त्यावेळेला आईला 80 वर्ष पूर्ण होत होते.
आणि 2003 साली दोन तर आईला 80 वर्ष पूर्ण होते. त्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम जो सोहळा पार पडला, त्याचं वर्णन करणं शक्य नाही. कारण इतके संत आलेले होते आणि ते संत जेव्हा सगळे त्या व्यासपीठावरती विराजमान झाले, तर असं वाटत होतं, की जसं सूर्योदय झालाय. इतकं कारण त्यांची ती ऊर्जा आणि त्यांची ते स्वतःचे प्रत्येकाचं तेज एक अलौकिक दुनियेमध्ये आम्ही राहत होतो. ज्या साधकांनी सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा हे केलाय, तर हे सांगू शकेल, की ते अपूर्व आणि अद्भुत होतं. कारण एक प्रकारे आम्ही स्वर्गातच होतो असं आम्हाला ते 5 दिवस वाटलं. तर पहिल्या दिवशी संतांचं हे झालं, आईला औक्षण वगैरे केलं गेलं. दुसऱ्या दिवशी एक वेळेला एक दिवसामध्ये एक दिवशी हे ठेवलं होतं, गायन, संगीत म्हणजे क्लासिकल संगीत, भजन, कीर्तन असं ठेवलेलं होतं. असा भरगच्च कार्यक्रम 5 दिवस झाला. आईची तुला केली गेली. असे सगळे कार्यक्रम त्यावेळेला झाले आणि खूप चांगला कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर आम्हाला अतिशय उच्च कोटीचे सगळे संतचं दर्शन याचा लाभ आम्हाला सगळ्यांना झाला आणि त्यांचं आईच्या बद्दल त्यांनी जे काय सांगितलं ते आम्हाला ऐकायला मिळालं. अ, अर्थात आपल्याला माहिती जरी असलं तरी व्यक्त आपल्याला करता येत नाही. पण अशा मोठ्या लोकांनी, संतांनी जेव्हा ते असं व्यक्त करतात, तेव्हा आपल्याला आपल्या गुरुच्या बद्दल आणखीन अभिमान वाटतो असं म्हणायला हरकत नाही. असा एक प्रकारे आम्ही अतिशय सुंदर तो सोहळा हे झाला. 2004 साली आईनी अ, ऋषिकेशला जायचं ठरवलं आणि सगळ्यांना सांगितलं की पण त्यावेळेला सगळेच जण यायला तयार झाले. आता इतक्या लोकांना घेऊन जायचं तर तिथे आश्रमामध्ये आपली व्यवस्था व्हायला पाहिजे. या दृष्टीने मग आईने असं थोडंसं बंधन घातलं, की जे माझ्याबरोबर आधी ऋषिकेशला प्रवास केलेले हे आहेत, ते थोडे थांबा तुम्ही, ते तुम्ही येऊ नका. आणि जे नवीन लोकं जे कधीच माझ्याबरोबर ज्यांनी ऋषिकेशचा प्रवास केला नाहीये, तर त्या साधकांना तुम्ही आधी हे करा. असं करता असे होते तरी सुद्धा 350-400 साधक तयार झाले आणि आम्ही सगळेजण ऋषिकेशला गेलो. ऋषिकेशला गेल्यानंतर तिथे खूप सगळा रोजचा दैनंदिन कार्यक्रम होताच. त्यांनी ह्याच्यामध्ये आईचं प्रवचन ठेवलं. ऋषिकेशला म्हणजे खरं आईचं जे आपण म्हणतो ना, की योग्यता म्हणा किंवा हे, तर हे अशा ठिकाणी गेलं की समजायचं. तर ते इतके एक तर तुम्हाला मी म्हटलं, की ते असे रिकामे कोणीच नसतं. गडबडीतच असतात, आपल्या कामात असतात. प्रत्येकाला ड्युटी असते तिथल्या संन्याशांना. पण माताजी आई आहे, माताजी आई आहे, माताजी आई आहे करत यायचे आणि आईचं दर्शन घ्यायचे आणि नुसते आईला बघून इतके ते प्रसन्न व्हायचे. तर त्या ह्याच्यामध्ये एक संन्यासिनी होत्या ज्यांना मी अगदी माझ्या लग्नाच्या आधीपासून मी त्यांना बघितलेलं होतं. म्हणजे त्यांनी पण माझ्याशी पण मला एकदा चांगलंच म्हणजे एक प्रवचनच दिलं होतं. लग्नाच्या बद्दल आमचा विषय चालला होता. तर तेव्हा त्यांनी मला पण जरा ज्ञान दिलं होतं असं म्हणायला हरकत नाही. तर मी तेव्हापासून त्यांना ओळखत होते आणि त्या खूपच तिथे सगळ्यांना त्या सगळ्यांना मानायचे त्यांना. इतक्या एकनिष्ठ आणि इतकी वर्ष तिथे राहिलेला, साधना पण त्याची अतिशय चांगली. तर मला आश्चर्य वाटायचं, की त्या पण आईला येऊन नमस्कार करायच्या. म्हणजे आम्ही सुरुवातीला जात होतो, तर 1-2दा त्यांनी आईला टोकलं होतं, की "ह्या आश्रमात असं करत नाहीत, अमुक करत नाहीत." म्हणून आईला तिथली जरा शिस्त, जे आम्हाला माहिती नव्हतं अर्थात, तर ते त्यांनी सांगितलं होतं. त्याच संन्यासिनी आईला येऊन आईच्या पाया पडायच्या. तर मी आईला म्हटलं, "आई, काय कमाल आहे ना, आई त्या पाया पडतात." तर आई म्हणाली, "हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे." तर असं आम्हाला बघायला मिळालं, की हे संन्यासी पण मनाने किती मोठे असतात, की जेव्हा त्यांना कळलं, की ह्या व्यक्तीने म्हणजे आई गृहस्थाश्रमी आहे, मुलाबाळांना आम्ही घेऊन जात होतो. 56-57 साली आईच्या बरोबर मुलं-बाळ असायचे आम्ही सगळेजण. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आईचं तेही रूप बघितलेलं होतं, आईचं हेही रूप बघितलं. पण त्यांनी जाणलं. तर मला नेहमी वाटतं, की शिवानंद आश्रमामध्ये जे आईचा सत्कार आणि आदर होतो, तसा कुठेच झाला नाही. तिथे आईचं चीज झालं. आई म्हणायची, "माझं माहेर." पण ते खरंच आहे खऱ्याच सगळ्या दृष्टीनेच आईचं माहेर होतं असं म्हणायला हरकत नाही. तिथं गेल्यानंतर असं असतं, की जे मोठे संत येतात त्यांची गंगेची हे करतात. गंगा आरती स्वामींजींच्या कुटीर समोर होते. त्यांच्या
सन्मानार्थ अशी पद्धत आहे. आणि एकदम तिथं सगळं ऑफिशियल आहे. त्यांनी आम्हाला व्यवस्थित एक लेटर पाठवलं, लेटर दिलं, की असं-असं या दिवशी संध्याकाळी इतके वाजता वगैरे म्हणजे एक प्रकारे आमंत्रण व्यवस्थित असं दिलं आम्हाला. सगळं ठरलं आणि त्यावेळेला आईला बिलकुल चालायला होत नव्हतं. गुडघे पण दुखायचे आणि एक पायच तिचा धरलेला होता. तर आम्ही काय करायचो आईला खुर्चीवरती बसून आम्हाला एकतर व्हीलचेअरमध्ये बसून आम्हाला उचलून न्यायला लागायचं सगळीकडं. खास करून पायऱ्यावरनं कोण जो असेल तो आम्ही उचलून त्यांना न्यायचं आईला. तिघं-चौघं जण मिळून. आणि तसं आम्ही त्या आईला उचलून नेऊन कुटीरच्या तिथं कारण त्या पायऱ्या मग पुन्हा पायऱ्या असं करत-करत सावकाश आईला आम्ही नेऊन तिथे बसवलं. बसवल्यानंतर त्यांनी सांगितलं, की जागा बदलली आहे. म्हणताना जरा साधक थोडे नाराज झाले खरं सांगायचं तर. साधकांना ते आवडलं नाही, की आधीच सांगायला पाहिजे होतं ना, कारण झालं काय, की व्हिडिओ शूटिंगसाठी म्हणून नाव बुक केली होती आणि पलीकडे नावेमध्ये जो कॅमेरामन होता, जो कॅमेरा फोटो काढणार होता, त्याने सगळा कॅमेरा-बिमेरा लावून तो पलीकडे त्या नावेमध्ये जाऊन बसला पण होता, की आता कार्यक्रम सुरू होईल या ह्याने. आणि अचानक सांगितलं गेलं, की इथं आरती होणार नाही आणि आरती तिकडे होईल. नाईलाज होता, पण त्यांच्यासमोर काय करणार म्हणताना आम्ही आईनं पुन्हा उचललं आणि पुन्हा तिकडं जिथं त्यांनी सांगितलं होतं, गंगा किनारीच, पण आम्ही तिथं नेलं. आणि तिथं नेलं आणि आत्ता असं जसं आता जसं बाहेर ऊन आणि हे आहे, अगदी असं वातावरण असताना अचानक तिथं वादळ सुरू झालं. इतकं वादळ सुरू झालं, की तुम्ही कल्पना करा एकदम म्हणजे 10 मिनिटात पूर्ण क्लायमेट बदललं. कल्पनेच्या बाहेर. संबंध आकाश काळं-काळं होऊन गेलं आणि जे वारं व्हायला लागलं, की तिथं तुम्ही काय आरती करताय? तिथं तर शक्यच नाही. आणि एक 10 मिनिटं आम्ही थांबून राहिलो. पण बघता-बघता आम्हाला असं दिसलं, की पूर्ण गंगा काळी झाली आहे. काळी दिसतीये. आणि मग साधक काही साधक खास करून जळगावचे ते म्हणाले, "बघा, उलटी गंगा वाहतीये, उलटी गंगा वाहती." ते जे वाऱ्याने ते ज्या त्याच्या लहरी येतो त्या तर खरंच एक तर त्या गंगेने अतिशय रौद्र रूप आहे. म्हणजे ते मी बघितलंय. मी लहानपणापासून गंगा बघत आली आहे. पण हे जे गंगेचं रूप होतं, ते माझ्या सुद्धा छातीमध्ये धडकी भरली. इतकं तिचं रौद्र रूप मी पाहिलं. आणि ती काळी-काळी दिसायला लागली आणि खरंच त्या ज्या लाटा होत्या, त्याचा प्रवाह होता, तो उलटा वाहतोय असं दिसायला लागलं. आणि आम्हाला खूप हे झालं, की काय झालं, काय झालं? आणि मग काही नाही त्यांच्याकडनं निरोप आला, की पुन्हा कुटीरच्या इथंच या. इथेच हे करावं लागेल, कारण तिकडं खूप वारा आहे. यांना पुन्हा आम्ही उचलून आणलं इकडं कुटीर आणि जिथं सगळ्यांचं होतं आरतीचं हे कार्यक्रम, तेथे जायचा कार्यक्रम झाला. तर ही जी नेचर असतं, तर नेचर सुद्धा संतांच्या किती हे झालं. असे मी बरेच आईच्या बरोबर असताना असे अनुभव घेतलेत. पण जो बघतो तोच हे करू शकतो, ही अलौकिकता. नुसतं वर्णन करून होणार नाही म्हणजे मला म्हणजे आज सुद्धा ते नदीचं रूप मला आठवतं. असं आहे. आणि अशा आणखीन पण 1-2दा असं झालं, की इतका पाऊस पडत होता आणि कार्यक्रम होता आणि त्यांनी इतकी तयारी केलेली होती. आता काय करणार? तर शेवटी त्यांनी आईला म्हणजे आईला असं हे केलेलं आवडायचं नाही, की मग आई काही चमत्कार करू शकते वगैरे असं. पण तरी शेवटी त्यांनी नाईलाजाने आईला येऊन सांगितलं, की "आई, आता तुम्ही पाऊस थांबवा नाहीतर कोणी येणार नाही. 300 माणसांचं आम्ही जेवण वगैरे सगळी तयारी केली आहे आणि असा जर पाऊस पडत राहिला तर पुण्याला कोणी पण येणार नाही." आई काही बोलल्या नाहीत, पण थोड्या वेळात पाऊस बंद झाला आणि लोकं आले. 9:30 रात्री 9:30 पर्यंत कार्यक्रम झाला. जेवणं झाली. सगळे लोकं आपल्या-आपल्या घरी व्यवस्थित गेले. तर हे संतांच्या एक पण मी म्हणते तशी प्रकृती सबंध कशी कार्य करते. तर हे विज्ञानाने आपण समजून घेतलं पाहिजे. मी आता सुद्धा बरेच वेळा जे पाहते, तर ते सायंटिफिक जे आपल्याला सांगतात, तर ते थोडंसं आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. तेव्हा आपल्याला समजतं, की हे संत म्हणजे काय आणि या संतांची शक्ती म्हणजे काय? आपण याला चमत्कार म्हणून सोडून देतो. तर तसं नसतं. अ, चमत्कार म्हणण्यापेक्षा त्यांची ताकद, त्यांचा संकल्प याच्यामध्ये केवढी शक्ती असते. आणि म्हणूनच आई म्हणायची, की काही-काही वेळा असे पूर्वी ऐकायला मिळायचं ना, की अमक्यानी श्राप दिला. तर आई म्हणायची, "खरं तर श्राप हा देऊ नये." कारण जेव्हा श्राप देतो, तर त्यांची पण तपस्येचे हे जातं, क्षीण होतं. पण त्यावेळेला कसं काय मला माहिती नाही खरं म्हटलं इतके चांगले संत.
आणि इतके ज्ञानी, पण कदाचित ती प्रकृतीच त्यांच्याकडनं करून घेत असेल काय माहिती नाही. पण असं हे व्हायचं की ते श्राप देऊन मोकळे व्हायचे, आणि श्राप देऊन श्राप दिला की श्राप खरा पण व्हायचा. पण त्याचबरोबर या अशा नैसर्गिक गोष्टी सुद्धा त्यांच्या हातात होत्या. मला वाटतं निम बाबांचं पण असं खूप काही काही सांगण्यात येतं त्यांचं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं खूप कार्य चालू होतं. आणि मी एक एक पुस्तकं यांची बाहेर येत होती. याचं महाराष्ट्र टाइम्सला एक वर्षभर यांची गुरुपौर्णिमेला, ह्या गुरुपौर्णिमेला सुरू झालं आणि पुढच्या गुरुपौर्णिमेला त्याचा शेवट झाला. असं दर बुधवारी आईचं एक स्फुट महाराष्ट्र टाइम्सला येत असं. त्यामध्ये वामनराव पै असं 5 जणांचे यायचे मला वाटतं, सोमवार ते शुक्रवार असं. आणि त्यात आम्हाला बुधवार दिलेला होता. तर माझा मुलगा समीर तो त्याच्यामध्ये त्यांच्याकडे नेऊन द्यायचं वगैरे सगळं करत असायचं. इथेच ते त्याचे हे होते, संपादक राहत होते, त्यांच्या घरी नेऊन द्यायचं. वेळ पडलं त्यांनी सांगितलं तसं ते हे करायचं, पोस्ट करायचं, हे सगळं काम तो करत होता. आणि आईच्याकडे घेऊन आलं की आम्ही सगळं ते शुद्ध करून घ्यायचं आणि त्यांना पाठवून द्यायचं. तर असं वर्षभर ते येत गेले. त्याचं आम्ही मग पुढे पुस्तक रूपामध्ये आम्ही त्याचं रूपांतर झालं. त्याचं नाव हृदयस्पर्शी. आणि त्याच्या आधी अ, आपण जेव्हा हा झाला, विष्णू यज्ञ झाला पहिला 98 ला. तर 98च्या ह्याला एक अलौकिक घटना त्यावेळेला घडली अशी, की आमच्यापैकी जो एक दिल्लीला साधक होता, मी जे म्हटलं की शर्मा म्हणून नवरा बायको येत होते, आणि आईने सांगितलं तू आपल्या बायकोला का निघून येत? तर ते म्हणाले तिला काय, ती तर एकदम माळाणी आहे. आणि त्या पण ध्यानाला यायला लागला. आणि त्यांचा जो तो मुलगा होता तो खरं तर दत्तक घेतलेला. दत्तक म्हणजे असा की यांना मूलबाळ होत नव्हतं. आणि त्यांची जी बहीण होती त्या बहिणींनीच, म्हणजे मिसेसच्या बहिणींनीच हा मुलगा तिच्या ओटीत घातला होता. त्या मुलाला ऋषिकेशला गेलेला असताना आईने जबरदस्ती, त्याच्या आईने जबरदस्ती माझ्या आईकडून, आई तेव्हा दीक्षा देत नव्हती पण दीक्षा घ्यायला लावली होती तेव्हा. आणि तो मुलगा पण पुढे ध्यानाला लागला, म्हणजे पूर्ण या काय म्हणतात त्याला, आध्यात्मिक मार्गावरती चालत होता, नोकरी करत होता. पण पूर्ण तो सगळा स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये राहत असे. त्याला ऍक्सिडेंट झाला. आणि ऍक्सिडेंट इतका जोरदार झाला की तो उडून जवळजवळ 25 फूट, स्कूटरवरती होता, 25 फूट उडून पडला आणि बेशुद्ध झाला. 18 दिवस तो कॉम्यामध्ये होता. आणि कॉम्यातून उठल्यानंतर जवळ-जवळ वर्षभर त्याला काही लिहिता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, काही हालचाल करता येत नव्हती, अशी त्याची अवस्था झाली. आणि जेव्हा त्याला थोडंसं बरं वाटायला लागलं, म्हणजे जरा प्रवास करू शकतो असं, तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिलं त्याच्या बायकोनी काय केलं, ते बायकोनी त्याला तपोवनात आणलं, मिरजेला. आणि आईने त्याला बघितल्यावरती संकल्प केला. आणि आईने सांगितलं, की "आता तू जेव्हा परत जाशील, तर तू आता पूर्ण आपलं जे आयुष्य आहे ते या सेवेसाठी दे." आणि मी तुला आईचं असं होतं, की आईला इतकं ज्ञान झालं, इतकं ज्ञान झालं, पण लिहिलं गेलं नाही ते. आता मला सुद्धा पुष्कळ वेळा मी ईश्वराला प्रार्थना करते, की आई 1-1 तास माझ्याशी बोललेली आहे, 1-1 तास. आणि इतकी ती त्या ह्याच्यामध्ये रंगून जायची. तर मला असं वाटतं, की हे सगळं मला आठवावं. परमेश्वराला मी प्रार्थना करते, की आईचा शब्दनशब्द मला आठवावा, की आईने काय सांगितलं. जे हे होऊ शकलं ते रेकॉर्ड केलं. पण बरचसं काही-काही वेळा काय झालं, की रेकॉर्डिंग पण नीट झालं नाही. दंगा होता, डिस्टर्बन्स होता, असं काहीतरी झालं. त्यामुळे रेकॉर्डिंग पण पण आईने जे इतकं महान ज्ञान सांगितलंय, तर ते आम्हाला पुन्हा आठवावं असं मला सुद्धा वाटतं. तर आईने त्याला सांगितलं, की असं-असं मला काही लिहायला होत नाही. तर तू सकाळी ध्यानाला बसत जा. मी तुला सांगीन ते लिहून काढायचं. तो दिल्लीला परत गेला आणि पहाटे 4 वाजता रोज ध्यानाला बसत असे. तर किती वेळा तो मध्ये उठायचा आणि पुन्हा ध्यानाला बसायचा. कारण त्याची तब्येत पण अजून पूर्ववत झालेली नव्हती. एक प्रकारे थोडा पंगूच झाला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याला मध्ये-मध्ये विश्रांती लागायची आणि पुन्हा ध्यानाला बसायचं आणि पुन्हा ते चालू व्हायचं. अशी 6 रजिस्टर भरली. पण ह्या ह्याच्यामध्ये त्याला तर लिहिता येत नव्हतं. थोडं लिहायचं, तर थोडं लिहिल्यानंतर त्याचे हात दुखायला लागायचे आणि त्याला लिहायला पण खूप वेळ लागायचा. तर त्या ह्याच्यामध्ये आईचे दुसरे एक साधक ठाकूर सिंग म्हणून होते.
आणि त्यांची पण कुंडलिनी जागृत झाली. ते अतिशय चांगले साधक. ते जवळ-जवळ तुम्ही समजा की दहिसरहून इकडे यायचे इतकं लांब, म्हणजे त्या तिथून ते रोज त्याच्या घरी यायचे. त्यांनी जे काय सांगितलेलं असायचं ते करायचं आणि ते लिहून काढायचे. अशी 6 मोठी-मोठी रजिस्टर भरली आणि ही रजिस्टर भरल्यानंतर जेव्हा ते सगळं घेऊन मिरजेला आले, तर आईनी सांगितलं की आईने ह्याचं शॉर्ट करायला पाहिजे म्हणून. तर ज्यांना-ज्यांना आईनी सांगितलं त्यांना काही ते नीट समजलं नाही. कारण ध्यान इतकी आपली तयारी पाहिजे. तर जवळ-जवळ अटेम्प्ट तर बरेच जणांनी केला आणि तो सगळा अटेम्प्ट केलेला माझ्या जवळ आला. सगळं बाडच्या बाड ते 25 एक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला लिहिलेलं होतं. आई प्रत्येक वेळा एक्सप्लेन करत असत. पण लिहिताना आणि काही-काही जणांची तर अशी परिस्थिती होती की त्यांना हिंदी येत नव्हतं. मग ते हिंदीचे काही शब्द कसेही घालायचे, अशा तऱ्हेचं सगळं पाठ माझ्याकडे आलं आणि मग ते आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागर हे त्या पुस्तकाचं नाव आहे. तर आईने कसं म्हटलंय बघा, म्हणजे हे पण सांगताना मला एकदम हे होतं, आकाशात पतितम तोयम. एक आकाशातून एक बिंदू खाली पडला आणि त्या समुद्रामध्ये समाहित झाला. बिंदू म्हणजे कोण? आई. त्या दिव्यतेतून एक बिंदू, मी म्हणजे एक बिंदू आणि आला म्हणजे काय, की त्याला कार्यासाठी त्याला पाठवलं गेलं. तेवढं त्यांनी केलं आणि पुन्हा कुठे सामावून गेला, कुठे हरवला माहिती नाही. अशा तऱ्हेने यांनी त्याचं नाव ठेवलं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागर. सागरात मी सोडून जातो. तर तसं त्या ह्याच्यामध्ये ते पुस्तक इतकं, म्हणजे जो साधक आहे, जो आध्यात्मिक ज्याला माहिती आहे, त्याच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक टेक्स्ट बुक आहे. आणि ते कसं तयार केलं मला माहिती नाही. कारण त्यांनी जे सांगितलं त्या आपले अनुभव, की मैं इंद्र इंद्र के पास गया, मैं स्वर्ग में गया, फिर वहां पे इंद्र बैठे हुए थे, फिर उसके बाद आणखीन कोणतरी देवता उठून उभे राहिले, ते काहीतरी बोलले. मग इंद्र असा म्हणाला, मग ते मला तिकडे घेऊन गेले. असं सगळं त्यात त्यांनी वर्णन केलेलं होतं. तर ते त्याच्यामध्ये काहीच नाहीये. सद्गुरू कसे असावेत, शिष्य कसा असावा, ध्यान कसं करावं, प्राणायाम कसा करावा, सद्गुरूला कसं ओळखावं, असं अक्षरशः म्हणजे त्याचा निचोड आईने कसा काढला आहे, मला त्याच्याबद्दल मात्र खूप आश्चर्य वाटतं. आईने सगळा तो निचोड करून आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागर. पण ते जेव्हा मी डीटीपी करत होतो, मीच टाइप केलं आणि मीच ते म्हणजे छापायचं काम पण माझ्याकडे चालू होतं. हिंदी पण आणि मराठी पण. मराठी मीच ट्रान्सलेशन केलं, म्हणजे असं मराठी पण मी केलं. आईने सांगितलं आणि मी केलं असं. तर अर्थात मला त्यावेळेला माझी इथे दिवाकर घैसास म्हणून बहुतेक बहुतेक ठाण्याच्या लोकांना नक्कीच माहिती आहे. एकदम विभूती विदू विदुषी असे अत्यंत ज्ञानी असे जे ग्रस्त, तर त्यांची आईच्यामुळेच माझी त्यांची भेट झाली. ठाण्यातच राहत होते आणि आईने त्यांना पत्र दिलं होतं, की तुम्ही हिला मदत करा म्हणून. तर सगळं जे शुद्ध लेखन आणि हे जे होत्या काही चुका वगैरे होत्या, तर त्यांनी मला त्याच्यामध्ये माझी खूप मला त्यांनी मदत केली आणि मी जेव्हा-जेव्हा ते थोडं-थोडं लिहिलेलं घेऊन जायचे, तर त्यांच्याकडनं पण मला ज्ञान मिळत असे, समज मिळत असे. असं सगळं म्हणजे परमेश्वराची कृपाच एक प्रकारे असं म्हणेन, की त्यांच्यासारख्या माणसाने मला म्हणजे या ह्याच्यामध्ये मदत करावी आणि समजावून सांगावं. तर असं त्या आणि मग ते पुस्तक छापलं गेलं. त्याच्यानंतर हृदयस्पर्शी हे पुस्तक छापलं गेलं. त्याच्यानंतर जेव्हा आई आमच्याकडे आलेल्या असताना हे सगळं होत होतं. आईची तब्येत एकदम नाजूक, म्हणजे मी सांगू शकत नाही अशी नाजूक. पण कार्यामध्ये काहीच हे नाही. आणि दर डिसेंबरला यायची तशी आई आली असताना आईने अचानक, खरं म्हटलं तर आईला ते काही पसंत पडत नव्हतं, काय प्रसिद्धी ज्याला आपण म्हणतो तो. पण आईला काय वाटलं, आईने सांगितलं की आपण रेकॉर्ड करूया. माझ्या प्रवचनाच्या ह्या रेकॉर्ड करूया. मग लागलो आम्ही कामाला आणि जसं मी सांगितलं की आईने सांगितलं की करायचं इतकंच. हे डोकं, म्हणजे खरं तर मी असं सांगेन की ते रिकामच ठेवायचे किंवा ते बाजूला ठेवायचे असं म्हणायला हरकत नाही. तसंच काम व्हायचं माझ्या हातनं आणि विचारच करायचे नाही. आणि त्यावेळेला मला ह्या माझ्या फील्डमुळे मला चांगल्या स्टुडिओची माहिती झाली होती. तर मुंबईतल्या सगळ्यात फेमस स्टुडिओमध्ये आम्ही तिथं आईच्या प्रवचनाचं रेकॉर्डिंग करायचं ठरलं आमचं.
आणि मग आमच्याबरोबर व्हिडिओ एडिटर आणि माझा मुलगा, मी, आई असं आम्ही सकाळी सकाळी तिथे जात असो. आता फोर्टमध्ये जे आहेत त्या सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत. त्यामध्ये बरोबर 10ला त्या 9:30लाच फक्त ती लिफ्ट टुरू टुरू करत ती लिफ्ट वरती जायची. संध्याकाळी 6ला बंद म्हणजे बंद असं. तो लिफ्टवाला असायचा. त्यामुळे आम्हाला ते हे पण हे असायचं, भीती असायची, की 6च्या आत काय झालं तरी ते आईचं हे संपलं आणि कसंही करून आईनं आधी खाली उतरवायला पाहिजे. तर हे सगळं टेन्शन असायचं आणि त्याच्यातच गंमत अशी की आई लिफ्टमधून बाहेर पडल्या, की पळत-पळत इकडून-तिकडून लोकं यायचे आणि आईला नमस्कार करायचे. आणि आज चालता-चालता एकदम आई थांबायच्या आणि आई म्हणायचे, "हे काय? हे लोकं मला ओळखतात का?" मला हसायला यायचं. म्हणजे आईचं एकदम "अगो बाई" असं म्हणायची आई. "अगो बाई, ते मला ओळखतात का?" असं करायची आई. तर मला हसायला यायचं, की आई सूर्यासारखं तेज. म्हणजे ते सगळं तेज असं प्रस्फुटित होत असताना कोण नमस्कार नाही करणार? कुणालाही न बघता समजतच होतं ना, तसं कोणी हे करायचं. तर तिथे अशी हे होतं, की आमचे हे होतं वेळेचं बंधन होतं ना. त्यावेळेला 30 एका सीडीवरती आपण 30 मिनिटाचं घेऊ शकत होतो. तर तिथले जे लोकं होते ते खूप कोऑपरेटिव्ह होते आम्हाला आणि असतात ते प्रोफेशनल लोकं आहेत ते. तर त्यांनी काय आम्हाला सांगितलं होतं, की आम्ही तुम्हाला फोन करू आणि फोन केली, की तुम्ही आईंना फोन करा. तर ते काचेच्या तिथं त्यांचे सगळे मोठे पॅनल वगैरे त्यांचं रेकॉर्डिंग चालू असायचं. माझा मुलगा आणि तो हा पण तिकडे असायचा. आणि मी इकडे उभं राहायची, की त्यांनी खूण केली, की आईला सांगायचं, पुण्यांनीच सांगायचं आईला. अशा तऱ्हेने ठरलेलं असायचं. 30 मिनिटाचं एक प्रवचन. मला आश्चर्य वाटेल, मला एकदाही खूण करायला लागली नाही. आणि ते काय बिचारे आईचं वय बघून पुन्हा-पुन्हा समजावून सांगायचं, की थोडं बहुत जास्त झालं तर काळजी नाही. आपण ते हे करू. थोडं कमी झालं तरी काही हरकत नाही. एडिटिंग करताना आपल्याला ते सगळं करता येतं. वगैरे, वगैरे ते मला समजावून सांगायचे. की तुम्ही काळजी करू नका आणि आम्ही सगळं म्हणजे समजा श्वास आला, खोकला आला, तर त्याची सुद्धा काळजी करू नका. आम्ही एडिटिंग करताना ते काढू शकतो. आम्ही ते सगळं करू. असं ते आम्हाला समजावून सांगायचे. आणि मी आपली उभी आणि आई प्रत्येक वेळेला 29 मिनिटं, काही सेकंद, बरोबर 30 मिनिटं अशा वेळेला आई बरोबर आपलं प्रवचन आईचं संपवायच्या. मला एकदाही आईला फोन करून सांगायला लागलं नाही. आणि इतकं भरभर म्हणजे असं ते जसं अ, काय म्हणतात त्याला सांडतंय, अशा तऱ्हेने आई त्या एक-एक विषय घेतलेले असायचे आणि त्याप्रमाणे आमचं रेकॉर्डिंग झालं. आता हे रेकॉर्डिंग होत असताना मी रोज जायचो ना. तर एक दिवस गेल्यानंतर आईची तब्येत, थोडं तर विश्रांती आईला पाहिजे. दुपारचं जेवण वगैरे आम्ही घेऊन गेलो होतो डबा आईचा. तर आता आईला विश्रांती कुठे देणार? तिथली तर हॉटेलमध्ये आम्ही तर शक्यच नव्हतं आईला हे करणं. कोर्टमध्ये तुम्हाला माहिती आहे कसं वातावरण आहे. मग आता काय करणार असं आमचं आहे, तर आम्ही एक दिवस दादरला माझ्या भावाकडे घेऊन गेलो. पण येताना ज्याने आम्हाला गाडी दिली होती ती गाडी बिघडली. आईला खूप त्रास झाला. हे सगळं जेव्हा त्या लोकांना कळलं, तर त्यांनी आम्हाला काय विचारावं? आम्ही व्यवस्था करू का? चालेल का? स्टुडिओवाल्या लोकांनी आम्हाला विचारलं आणि ती खोली जी होती त्यामध्ये जास्त करून रेकॉर्डिंग किशोर कुमाराचं व्हायचं. सगळे असे दिग्गज कलाकारांची नावं त्यांच्याकडे. थोडे दिवस पूर्वीच ते मोहब्बते म्हणून पिक्चर आलेले होता. त्याचे 72 ते सगळे वादक आणि यांचं असं तिथे रेकॉर्डिंग झालेलं होतं. काही दिवसापूर्वीच तिथे. आणि असं ते सगळे तिथले लोकं येणारे आणि त्यात आम्ही गेलो आणि आता पैसे द्यायचा हे आला, वेळ आली पैसे द्यायची. तर जसं मी म्हटलं, की व्यवहार आपण काही वेळेला आपण एक हे घ्यायचं तर आपण विचारतो, किती पैसे म्हणून. पण हे आईच्या बाबतीमध्ये माझं पण असं व्हायचं, मी काही विचारलं नव्हतं आणि त्यांचं त्यावेळेला मला वाटतं काहीतरी 1 तासाला ₹2000 का काहीतरी चार्ज होता. म्हणजे आम्ही सगळा कॅल्क्युलेट केला. तर त्यांचा मी पण फुल डे आम्ही जवळ-जवळ तो स्टुडिओ आम्ही हे करत होतो. तर आमचं जवळ-जवळ लाखाच्या आसपास आमचं बिल झालं असतं. त्याने आमच्याकडनं पैसे किती घेतले? ₹10,500 आणि 10,500 घेतले तर हे तर त्याच्याहून विशेष असं, की ते जे मुख्य एडिटर होते ओक म्हणून आहेत. खूप प्रसिद्ध आहेत ते. म्हणजे जगविख्यात आहेत एडिटिंगसाठी असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं, की हे जे प्रवचन आहे ते मी एडिट करेन. त्यांनी आईची प्रवचनं त्यांनी एडिट केलेली. मग तुम्ही काय काय मानणार नाही देवाला?
आपण कोण? आपल्याला कोण विचारतं? आपण जर बाहेर उभं राहिलो, द्या ₹50 तर आपल्याला काय म्हणतील? काय ऐकावं लागेल सांगता येत नाही. पण हे जे आपण आपल्याबरोबर असं जेव्हा दिव्य काहीतरी नेतो, तर कसे अनुभव येतात. आणि मग आपल्याला कळतं, की हे कोण करतं? हे कोणाच्यामुळे होतं? आणि कसे सगळेजण मदत करत असतात. कसे सगळेजण या कामाला लागतात. म्हणजे परमेश्वराच्या कामाला. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक आणखीन हे सांगायचं म्हणजे, की आईने सांगितलं, की जीवन हे रसमय आहे. जगताना रडत-गडत जगू नका. जे आहे त्याला मान्य करा. ती गोष्ट आपण मान्य केली ना, की मग त्या ह्याचं हे राहत नाही. इतकी तीव्रता राहत नाही. तर हे एक म्हणजे असं असतं, की अ, माझं तुम्हाला हे जे सांगितलं, तर संतांच्या बरोबर राहायचं हे खूप भाग्य तर आहेच. पण रोजचा दिवस हा उत्सवाचा असतो, रोज दिवाळी. तर माझा जो सगळा हा प्रवास झाला, त्याच्यामध्ये माझे जे बदल होत गेले, तर एक वेळ अशी आली, की प्रत्येक ह्याच्यामध्ये मला आईच दिसायची. प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि हे म्हणजे तुम्हाला कहर वाटेल, की म्हणजे मी ते हे म्हणते ना, संडे नाला रहोगे तो ऐसे करोगे. तर मला वाटायचं, की आईच्या बरोबर राहिलं. ते गाणं हे आईसाठीच आहे. त्याचबरोबर ते हे होतं ना, अँखियों से गोली मारे. कारण आई मला म्हणायची, की असं झालं, तसं झालं आणि त्याने एकदम मला असं अरे वाटणारच. ते आईंची दृष्टी पडल्यानंतर त्या माणसामध्ये अचानक परिवर्तन झालेलं हजारो आम्ही बघितले होते. तर मग तर मला असं वाटायचं, की "अँखियों से गोली मारे" म्हणजे काय, आईने एकदा त्याच्याकडे दृष्टिक्षेप केला, की तो मनुष्य बदललाच पाहिजे. असं असं मला वाटायचं. म्हणजे प्रत्येक ही जी हिंदी गाणी ना, त्याला मी जोडून आईच बघायची. इतकं की ते आहे ना, की कुठलं ते गाणं आहे आणखीन किशोर कुमारचं मला वाटतं काहीतरी हमें तुमसे प्यार इतना कि हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. तर 2009 मध्ये मला असं वाटायला लागलं, आई आजारी झाली. आईच्या वरती काही थोडेसे असे ह्याचे नकारात्मक प्रयोग पण झाले. आईची तब्येत तर सुद्धा हेच होतच होती. ढासळतच होती. आईने पुढे-पुढे अन्नत्याग करून टाकला. म्हणजे अन्नाच्या वरती तिची पूर्ण इच्छाच केली. अन्न तिला बघावसंच वाटायचं नाही. असं सगळी तिची तब्येत हळू-हळू डिटेरिओरेट होत गेली आणि आईचं कार्य मात्र चालू राहिलं. पण मला मात्र हे नेहमीसाठी म्हणायला ती ठेवून गेली, की "मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना." 2009 मध्ये तिने आपलं शरीर ठेवलं, समाधी घेतली आणि श भौतिक किंवा शारीरिक शरीर तिने ठेवलं. पण आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये अ, जिवंत राहत ती आम्हाला सोडून गेली. जाणवतं, अर्थातच जाणवतं. कुठलीही अडचण असेल, तर आईला ध्यानामध्ये कुठलेही अनुभव आले, की आम्ही पटकीने आईला जाऊन विचारायचं, "आई याचा अर्थ काय? याचा अर्थ काय?" तर ते आता सांगायला, विचारायला ध्यानात अनुभव येतात. काही वेळा एकदम वेगळे येतात, की ज्याचा अर्थ आपल्याला काही समजत नाही. मग आपल्याला त्यावेळेला तिची उणीव नक्कीच जाणवते. एक वेळा जळगावला आम्ही असताना आमचं ध्यान वगैरे झालं सकाळचं. जळगावला एका साधकांच्याकडे गेलो होतो. तिथे अशी बैठी-बैठी घरं होती. तिचं सकाळचं आमचं ध्यान झालं आणि ध्यान झाल्यानंतर आई जरा थोडं पडायच्या. तसं आई सगळं आपलं आवरून अंघोळ-बिंघोळ आई जेवून गेली होती. आई पडल्या होत्या आणि मी पुन्हा डोळे मिटून बसले. तर मला असं दिसलं, की एक अस्वलासारखं आपण नसतं ना खेळणं सॉफ्ट टॉय. ते किती मोठं असावं, जवळ 7-8 फूट मोठं खेळणं आहे. अस्वल ग्रे कलरचं आणि ते लोकांनी घेतलंय आणि जसं ते हे असतं ना, म्हणजे मैताला कसे लोकं जातात, तसे लोकं इतके जमा झालेत शेजारी, की सगळेजण त्याला घेऊन जातात, डोक्यावरती घेऊन जातायत. तर बरीच गर्दी जमलेली आहे असं. आणि ते जो काय मला तो अनुभव होता तो इतका अ, हे होता विविध म्हणतो जसा इतका तो खरा होता, की मी ध्यानातून उठल्यानंतर मी वाकून शेजारच्या खरंच त्या बंगल्यामध्ये बघितलं, की लोकं खरंच जमलेत का? कोणी आलंय का? काही झालंय का? असं मला वाटलं.
आणि मला त्याचा काहीच अर्थ लागेना, काही समजेना. म्हणून मी आईला विचारलं, "आई गं, मला असा विचित्र अनुभव आलाय, त्याचा अर्थ काय?" तर सॉफ्ट टॉय डोक्यावरती घेऊन लोकं जात होते. आई म्हणाली, "आता हे कलियुग आहे. लोकं कोणालाही डोक्यावरती घेतील." 1 सेकंदात आईने मला त्याचं उत्तर दिलं. तर असं कधी असे विचित्र अनुभव आले तर आई पटकीने असं त्याचे हे करून टाकायची, सुलझवून टाकायची आपली हे. तर ते मात्र आता जाणवतं, की कोणीच तसं सांगणारं नाही. कारण असं झालं, की मी 1-2दा मला जेव्हा असे अनुभव आले आणि कोणीच सांगणारं नाही आणि मला खरंच विचारायचं होतं. एका ठिकाणी आम्ही गेलो होतो 2 ठिकाणी. तिथे पण ते संत म्हणतात त्यांना मोठेच संत आहेत. आणि त्यांना जेव्हा मी विचारलं तर ते सांगू शकले नाही. म्हणजे इतक्या ह्याने तर नाहीच सांगू शकले आणि माझं समाधान ते करू शकले नाहीत, सांगू शकले नाहीत. तर हे मला जे आहे ते कायम राहणार. आणि मला कितीतरी दिवस असं होतं, की मला बरोबर का नाही नेलंस? म्हणजे मी तुझी चांगली साधिका. मी कुठं कमी पडले नाही. माझ्याकडनं मी साधना बरोबर केली. सगळं बरोबर केलं. असं मला वाटतं. मग तू मला बरोबर का नेलं नाहीस? पण त्याला काही अर्थ नसतो. आपल्या भावना असतात आणि असं होत नाही. पण शेवटी तिनेच समजवलं मला, की मी तुझ्या बरोबरच आहे. 1000 वेळेला तिचे अनुभव मला येतात. जवळ-जवळ रोज दर्शन होतं. तरी पण जे आहे ते म्हणतात तसं ती आहेच म्हणजे आपल्याला जाणवतच. आता आज इथे संपवते. तपोवन चालू आहे. तपोवनात सगळे कार्यक्रम आई जसं म्हणतात तसे चालू आहेत. आणि असे चालू राहावेत. आपल्या पुढच्या पिढीला त्याचा लाभ व्हावा असं मनापासून वाटतं. इथेच मी थांबवते. हरी ओम. सगळ्यांना नमस्कार. छान. आणि खूप तुम्ही असं वाटतं की अजून चालूच ठेवावं तुम्ही. पण तुम्हाला पण नाही हे होतंय तर आपण परत भेटूया. कधी याल ते आम्हाला ताईंजवळ कळवा नक्की. आणि चालेल. पुस्तकांची पण तुम्ही अ, देणार आहात ना नावं हो, ताईंकडे? देते, देते. हो. हं. येऊनच आणि पाठवते. हो. आणि कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, म्हणजे काही प्रश्न असतील ताईंकडे तर. आणि ताई आणखी एक आईंचे प्रवचन रेकॉर्ड झाले, तर ते पण आहेत का? म्हणजे तसे मिळतील का? YouTube वरती बरेचसे टाकले आहेत YouTube आहेत वरती. का? हो, ओके. आहेत. काय चॅनलचं नाव माहिती आहे हो, वगैरे? अगदी हे केलं तर येतं त्याच्यावरती. ओके. मी आता ओके. नवीन एक कल्पवृक्षाच्या छायेखाली म्हणून सुरू केलंय. त्याच्यामध्ये सगळे साधक जे आहेत ना, ते आपले आपले अनुभव सांगतात. तर त्यातले काही-काही साधकांचे अनुभव अगदी अलौकिक आणि अद्भुत आहेत. म्हणजे ते पण खरं म्हटलं तर कार्यक्रम तोही ऐकासारखा आहे. कारण त्यांचे आध्यात्मिक जे अनुभव आहेत ते फारच चांगले आणि हे आहेत असं. आणि त्याच्यातून पण म्हणजे आईंचं एक प्रकारे आपल्याला दर्शन घडतं असं म्हणायला हरकत नाही. YouTubeचं नाव पुन्हा सांगा. एक तर ओम मालती तपोवन म्हणून जे आईंचे आहेत ते. आणि हे जे मी तुम्हाला म्हटलं साधकांच्या मनोगत जे सांगितलं जातं, ते कल्पवृक्षाच्या छायेखाली असं आहे. आणखी एक प्रश्न होता ताई एका एका हां. साधकाचा, की तुम्ही ते ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, हं. त्याच्याबद्दल आईंना काहीतरी समजलं होतं त्याबद्दल. हां. तर अ, जवळ-जवळ मला वाटतं 2003 मला वाटतं 3 किंवा 4ला 3ला बहुतेक आई आमच्याकडे आलेली असतानाच आईंना त्याचा उलगडा झाला. तर ब्रह्मदेवाने असं सांगितलं, की ब्रह्मदेवा म्हणजे काय? त्यांच्यापासून सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे ते जे स्फुरण निघू लागले, तेव्हा ती अशी सगळी पूर्ण होईल. त्याच्या भोवती ज्याला आपण म्हणतो पदार्थ म्हणा, म्हणजे प्रोटॉन आणि हे जे म्हणतो ते ज्याप्रमाणे त्याप्रमाणे सृष्टी निर्माण होत गेली, जीव तयार होत गेले. आणि हे जेव्हा त्याचा अतिरेक होत गेला, म्हणजे असं झालं, की ब्रह्मदेवानी ते स्फुरण सोडायला सुरुवात केली. पण त्याच्यावरती जे बंधन घालायला पाहिजे होतं, थांबवायला हवं होतं, ते थांबवू शकले नाहीत ते. तर त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं, की म्हणजे माझ्यातनं हे चूक झाली एक प्रकारची असं त्यांना वाटलं. चूक म्हणण्यापेक्षा त्यांना हे वाटलं, की हे योग्य झालं नाही.
आणि हे मी थांबवू शकलो नाही. म्हणजे मी तिथे काहीतरी कमी पडलो असं त्यांना ब्रह्मदेवानं वाटलं. त्यामुळे ब्रह्मदेवानेच आपली पूजा करायची नाही असं त्यांनी ठरवून टाकलं आणि त्यामुळे ती पूजा हे झाली. पण मला सांगायचं हे म्हणजे की आई कमी जसं म्हटलं की आई अनेक गोष्टींना हे करत असे आणि आईने आमच्या तपोवनामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती आणली आणि आईनेच ब्रह्मदेवांची पूजा सुरू केली. की जरी हे असेल तर ज्या ज्या म्हणजे जी गोष्ट घडणार असते त्याप्रमाणे घडत जाते आणि काही वेळेला देवता सुद्धा त्या ह्याच्यातून सुटलेले नाही ते तितकंच खरं आहे. त्यामुळे आईने ब्रह्मदेवांची पूजा आमच्या तपोवनात रोज आईच्या खोलीमध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवलेली आहे. तिथं पूजा होते आणि तिथं पण आईने तिथं पूजा केली. पण आईने त्याचं कधी पण वाच्यता केली नाही किंवा असं पब्लिकली आई काही सांगायला गेली नाही, खंडन करायला गेली नाही. कारण विनाकारण चर्चा होत राहते आणि त्याच्यातून समजून घेणारे लोक खूप कमी असतात. तर त्यामुळे आईने तसं विशेष काही कुणाला किंवा हे जे हृदयस्पर्शी लिहिलं गेलं तेव्हा सुद्धा आईने या कारण त्या त्या वेळेला त्या वटपौर्णिमा यायची किंवा यायचं तर आई त्या त्या ह्याच्यामुळे त्या सणाचं आई उल्लेख करायच्या. पण आईने कधी ब्रह्मदेवाच्या पूजेबद्दल त्या ह्याच्यामध्ये उल्लेख केला नाही. तर आता ते खूप आधी घडलं पण आईला कळलेलं होतं तसं ध्यानामध्ये. पण ही आणखीन जो खुलासा स्वतः ब्रह्मदेवांनी ध्यानात येऊन सांगितलं ते 2003 साली झालं. आणि असं सांगितलं गेलं, की जे मी स्फुरण काढायला सुरुवात केली ती मी थांबवू शकलो नाही. आणि ते माझ्यातनं म्हणजे मला ते बरोबर झालं नाही, योग्य झालं नाही, असं मला वाटतं. तर म्हणून त्यांनी ते स्वतःच त्यांनीच ते केलं. तर त्याच्या मी म्हटलं ना जसं, की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या अत्यंत विकृत स्वरूपाच्या तयार केलेल्या आहेत, की इतके उच्च तऱ्हेचे लोक, इतके उच्च ज्ञानी आणि ज्यांना आपण नमस्कार करतो, चुकलं तर माफी मागतो आणि त्यांच्याकडे वरदान मागतो. अशा लोकांना त्यांनी इतकं खाली आणलंय, राम काय आणि कृष्ण काय आणि सीता काय आणि हे काय. तर ते तसं नाहीये, अजिबात नाहीये. त्यांना त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तर राधा तर कृष्णापेक्षा मोठी होती. आणि कृष्णाचा ती आधार होती खरं सांगायचं तर. म्हणजे त्यांचं जे एक प्लॅटोनिक लव्ह म्हटलंय इंग्लिशमध्ये त्याला प्लॅटोनिक लव्ह म्हटलंय. शुद्ध प्रेम. शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे राधा आणि कृष्ण. पण त्याला इतकं वेगळ्या तऱ्हेने पुढे ते चित्रकारांनी पण त्याचं त्याचं विकृत स्वरूप केलं. आता आपला धर्म खूप बिघडवला गेला. मुद्दाम बिघडवला गेला, जाणून-बुजून बिघडवला गेला आणि त्याला चूक आपली आहे, की आपण तितके हे राहिलो नाही. बघा उत्तर प्रदेशमध्ये लोकांचं हे नाही, पण जे दक्षिणेत आहे, ते अगदी आपलं म्हणजे गंध लावतील, लुंगी नेसतील. चिदंबरम सारखा मनुष्य सुद्धा लुंगी लावून फिरतो. म्हणजे काय त्यांनी आपलं संस्कृती सोडली नाहीये आणि आपण आपली संस्कृती पटकिनी सोडायला तयार होतो. आपण पटकीन दुसऱ्याच्या एक्सेप्ट करतो. तर थोडंसं आपण आपल्या ह्याच्याबद्दल आपल्याला जर स्वाभिमान असला, अभिमान असला, तर असं आपल्यातनं होणार नाही. पण ते होतं आणि होता कामा नये खरं म्हटलं तर. आपल्या धर्माचा, आपल्या संस्काराचा, आपल्यावरती जो आहे, जो सांगितले, ते आपल्या चांगल्यासाठी सांगितले. जसं मी सांगितलं, की आपल्याला वाटतात ही असलेच आहे, नाग मेला, नाग झालं, अमकं झालं. पण त्याच्यातला जर तुम्ही खोलवर अभ्यास बघितला तर प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी ह्याच्यासाठी सांगितलंय. कारण नाग जर मारले, साप मारले, तर काय होईल? शेत खराब होईल. शेतामध्ये उंदीरांचा उपद्रव वाढेल. तीच गोष्ट मोरांची आहे. मोर आता म्हणजे इतकं विडंबन आहे आपल्या ह्याच्यामध्ये मोराला आता मारायचं हे नाहीये, परवानगी नाहीये. कारण का? तर मोर आता आपला राष्ट्रीय पक्षी आहे. पण मोर तर सगळ्यात जास्त शेताला उपद्रव करणार आहे. पेरलेलं बीज खाऊन टाकतो तो, सगळं नाश करून टाकतो. पण त्याला आपला पक्षी म्हटलंय. तर असं हे आहे. हे का झालं? तर मधल्या लोकांना तीच काही समजच नव्हती, काही माहितीच नव्हती. ते ठरवून मोकळे. तो छान-छान दिसतो, झाला त्याला केलं. हे जे अज्ञानाने गोष्टी घडतायत त्याचा आपण विचारपूर्वक आपण तरी आपल्या घरापुरतं तरी आपण करू शकतो. करायला पाहिजे. नक्कीच ताई. अजून कुणाला विचारायचंय का काही? ताई, लवकरच भेटू आपण परत. तुम्ही हो. सांगाल तेव्हा ताईंशी बरोबर. तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला परत भेटीला या. खूप छान वाटलं. खूप छान बोललात आणि सगळं डोळ्यासमोर चित्र उभं राहत होतं ताई. खूप छान. खूप खूप धन्यवाद ताई. मी पण तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि मीही आनंद घेतला आईच्याबद्दल बोलताना.
खरंच रस असा आहे हा की जितकं त्याला आपण टाकावं तेवढं गोड होत जातं ते असं आहे. तर तुमच्या तुमच्यामुळे प्रत्येक शब्दातून कळत होतं ते. बाई तुम्ही किती भाग्यवान, अशा आईच्या पोटी जन्म घेतलाय तुम्ही. खरंच आहे. तुमचा अभिमान. नाही नाही, अभिमान तर नाही करू शकत. मी जसं सांगितलं ना, सूर्याच्या जवळ गेलं की ते आपल्याला आणखीन मोठं दिसतं. हिमालयाच्या जवळ गेलं की ते तसं फार आहे. भाग्यवान, फार ते भाग्यवान आहात. ते भाग्य मान्य भाग्य तर आहे, प्रश्नच नाही. परमेश्वराची काहीतरी कृपा होती, पुण्याई होती म्हणून अशा पोटी आईच्या पोटी जन्म घेतला. हे खूप छान. तिथं मला आणि हा आणि मुलीनी पण आईबद्दल एवढं सांगणं भयंकर आहे. किती निरीक्षण, किती आपुलकी, किती प्रेम वडिलांबद्दल, आईबद्दल. खूप भाग्यवान आहात. धन्यवाद. आपण इथेच आज आज तरी थांबूया. परत भेटूच आपण लवकरच ताई. हो हो खूप जरूर. खूप धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना ताई. सगळ्यांना जय नमस्कार. जय देवा. जय श्रीराम. जय ताई खूप श्रीराम. खूप